नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गोवा वे ब्लॉग्स मध्ये. आपला हा ब्लॉग नंबर 4 आहे आणि आज आपण जाणार आहोत प्लॉटवरती आपले छोटे मोठे काही कामं आहेत. साईडला अजून थोडेसे रस्त्याचे कामं चालूच आहेत. बंगारवाले बंगार बाटलीवाले हे यार कुठं हे आपलं स्वप्न पायकरामांचं घर, हा त्यांचा रस्ता, ही ती झाडी. मी रस्त्याचं काम करून घेतलं होतं ना रे. अरे कसलं काय बनवतात स्वयंपाकची गाडी दाखव रे. तो दाखव आत्ताच. झाडू मारते झाडू मारताना दाखवा. या इकडं माझ्या मागं तुम्हाला मी वाघ दाखव. वाघ हे घे खोल. डेली ब्लॉगर आलाय आपल्या घरात डायरेक्ट. दाखव पोरांना कळलं पाहिजे झाडू मारते म्हणून. घरात झाडू मारते. व्हिडिओ चालू केलाय का पण नक्की? चालू आता काहीतरी खाऊन टाकेन बरं का ते झाडू मारते त्यातल्या. खूप छान ते कसं आहे की नाही, आता मी तो झाडू मारतोय ना, हा तुम्हीच मारतोय. काय काम काढलंस बाळा आता तिकडे? कोणत्या? इंडिया वॉन्ट्स टू नो. काय चाललं असतो तिकडे ते सांग. इंडिया काय आला? शिक्रापूर वॉन्ट्स टू नो सांग. माझी मैत्रिणीला भेटायला चाललोय. 3 वाजता उठलोय मी. कुठे गेलतस रात्र? वाजले 3:45. रात्र नाही गेलो, घरीच होतो. विषयाचा बड्डे कालच झाला ना? परवा झाला ना वेगळ्या. परवा झाला. अरे मॅडम अरे काल पूर्ण दिवस काय कसं काय असते रायबर हमारे जमाने की बात माहिती आहे. बोल सेक्रेटरी आता मेलेला आता ये की बाहेर की का लाज वाटती. सपना बाहेर ये. दिदो काय नाही, तुला आज मला लय ताण द्यायचं. तू माझ्या मम्मी समोर माझी वाट लावतो ना, तू बाहेर ये. दिदो कोण काय भूत येते का रिप्लाय आता? सपन्या ऐक की. अरे एक गोष्ट होती सांगायची तुला, ऐक की. सपन्या काय? हा ऐक की एक गोष्ट. अरे मी ऐकली तुझ्याबद्दल, खरं आहे का ते सांग. परवा दिवशी कोण होतं गाडीवर? स्वप्न्या गाडीवर कोण होतं परवा दिवशी? परवा दिवशी गाडीवर कोण होतं? काकू सांगते ना बाहेर आता बोल्या बांबू काढून ठेवतो, याला आणून काढावर. स्वप्न्या कोण होतं गाडीवर? काय हो काय आहे? आता नाही शब्द नाही येणार. आता शब्द नाही निघणार ना. गाडीवर कोण होतं विचारलं त्याला. चोर डाकून आणलाय. मग तुला माहिती चोरून नाही, डाकून आणलाय. चोरून माहिती. चोरी वेगळी असते, डापणे वेगळं असते. डापणे एन्जॉय दिख रहा है ना मैं. बाईचं बीचं नाव लावलंय काय तिथं? अरे बाबा अरे तुझा नंबर बिंबर ते असतंय ना त्याच्यावरती, ते नसतंय दाखवायचं. लायसन्स आपल्या कशाला दुसऱ्याला फोटो बिटो काय असं ठेव. आनंद मी मस्त काय मी बघायचं. सामने सगळी लिंब पिळायची. आज या ठिकाणी पुन्हा एकदा उद्या परत याच ठिकाणी कांदा पोहे विथ बटाटा. बटाटा विथ जब्या विथ बेवड्या विथ फालतूपणा. ब्लॉगर सौरभ जोशी जब्याला खायला पब्लिक पब्लिक मस्त जेवण करून बघती माहिती का. हॅलो गाईज, व्हाईट टोन पावडर लावतोय मी थोडाला. नवीन नेवान न्यू वन नाही, जुन वन इकडे दे. लिप बाम लावतोय गाईज मी. 5 रुपयाला रुपये. 5 रुपयाला नाही, मी 5 ला आहे गाईज. मी 20 रुपयाला आणले होते. खोटं बोलतोय. हा तुला गांडावला होता गाईज. बस आला मोठा डाक ना. अरे माझीच येते. तुझी वाटत नाही माझी त्याच्यावरती लिहिले बघ माझ्या पट्ट्यावर चिंतेची नाही गाईज इतर लावतोय गाईज मी. गाईज लावतो गट एक्सचेंज गाईज. एक्सचेंज वगैरे तसलं काय नाही गाईज. कोणतं आहे गाईज? चार्जर त्याचा. चार्जर नंतर ह्याचा आहे का? ठीक आहे गाईज. ह्याचा आहे का चार्जर? त्याचा आहे की. कुठे त्याचा कुठे था? तिथे आकडे घेतलेले आहे गाईज. गाईज काहीच करू. अरे मी तुमच्या थोबड्याकडे बघायलो. काय विषय चाललाय मला विषयच कळला. गाड्या आहे गाईज. जमते का नाही गाईज? गेलं का गाईज? केलं आता पुढे केलं जेवण केलं. आपण केलंय. केलं नको घालू राजा, नको घालू. चोर दिसायला
मी? साढ़े एक टाइम था ऐसा जब मैं टोपी में भी हीरो दिखता था और आज देख मेरे को टोपी अच्छी नहीं लग रही. येण्यासारखं करू नका गाईज. हे काय बोरवलीने गाईज. अजून एकदा जर गाय झालं तर काय आई शपथ डायरेक्ट तिकडे मागतो ते दिसते का फेअर अँड लवली तिकडे डायरेक्ट फेअर अँड लावली तू लावली का फेअर अँड लवली नाही लावत मी गाईज. मग कशाला ठेवली रूम मध्ये एवढे करतो मम्मीची आहे गाईज. इज नाव ग्लो अँड लवली. गाईज काय नाही होत त्याने टोपी घातली आहे गाईज. कुछ नहीं होता है इससे चला गाईज फिरून येऊ. कुछ नाही. घेतली आहे आज गाईज. हवाई टाकलो ना रे स्वप्नाला मी 2च मिनिटात आज हवाई टाकलोय ना याला घाण मध्ये एकदम मी तर गाईच करते काकू चला बाय टाटा. अरे तुमच्या सारख्यांसोबत राहणं सामोस्कावरी बनावं लागतं कळलं का कळलं गाडी चालवतो. हळू जरा हळू. गाईज मी निघालोय गाईज. कुठे निघालात गाईज राघोलीला चाललोय गाईज. तू आधी प्लॉटवर येणार आहे गाईज. नाही गाईज. स्वप्न्या तू जर आला नाही येड नका करू गाईज. येड नका करू गाईज. मार खाशील चल 5 मिनिटं चल ना राव चला गाईज. गेट उघडून द्यायला. चला गाईज तुमच्या तिथून जातो गाईज. ह्यो इथंच का नाही लागला बरं का ह्यो मला याचं काय खरं दिसे ना बघ गाईज त्याला जरा उतारा कमी भेटलाय गाईज. गाईज आज जरा ह्याला उतारा कमी रोहित कसं रे तुझं चहा 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 कमी झालाय बरं का आज का जास्त झालाय. रोहित शिंदे चला सपन्या माग बघ माग बघून गाडी चालव चॅलेंज तुला. हॅलो गाईज मी मागं बघून गाडी चालवतोय. थोडं थोडं पुढे बघा. अरे तुम्हाला पाडशील ना घरी. पहिला असतं गाईज. पण त्यांनी जरा चालाकी केली गाईज बेवड्यांनी आणि पुढे निघला गाईज. ए अरे रस्ता कधी बनवणार आहे स्वप्न्या गाईज पुढच्या वर्षी रस्ता बनवण्यात येईल गाईज. बड्डेला 3 लाख रुपये खर्च आहे गाईज. तेवढं थोडस क्यूआर टाकतो जरा फोन पे वर पैसे सोडावर गाईज. तुम्हाला जर वाटत असेल की बाबा स्वप्नीने असं अडखळत नाही बोलावं तर गाईज 2-2 हजार रुपये प्रत्येकाने सोडा गाईज. इथं क्यूआर वर काही तर वर स्क्रीन वर दिसेल गाईज. किंवा टाकून देतो गाईज. कुठे गेला होता कोण तू मी मग गाडी चालवतो. कामावर नाही गेला नाही सुट्टी आहे. सुट्टी आज वार काय रे रविवार. याला मला टाइम अँड डेट वार काहीच लक्षात राहीना. माझ्यासोबत गाईच पोहोचलोय आपण. कुठे बसलोय सांग सांग. तुमच्या प्लॉटवर. तुमच्या नाही आपल्या प्लॉटवर काय म्हणायचं आपल्या प्लॉट. हा जा गेट खोल. मी नाही करणार बरं का तूच खोलायचं मला बघायचं खोलतो का नाही. असा कसा रे तू गाडी मी चालवत होतो का नाही ह्याच्यामुळेच मी तुला म्हणलं तूच खोलायचं म्हणून. इथून तुझी सुरुवात आहे लॉक उलट्या पद्धतीचा आहे म्हणूनच गाईज या ठिकाणी हे बघा गाईज असा आहे लॉक आतमध्ये गाईज. हात काढ की जरा. आणि हात दुखायला लागला आता काढताना. त्याची हाईट कमी आहे का हा पण टाचा बिचा उभा राहायला लागला थोडं होता टाच उभं आहे. आता मध्ये काढला होतास तू म्हणलं पडतोय आता अर्धा. अरे घे त्या आतलं खोलायचंय का नाही शान्या तर ओके. आई सकाळी सर आहे तू हे बघा गाईज आपल्या झाडाच्या पपया कोणाला घेऊन जायच्या असतील तर अजिबात न्यायच्या नाही. तुला न्यायच्या आतमध्ये थोडं या प्रकारे सिस्टीम लावलेली आहे गाईज. लाईट असली कृपया करून गाईज ते बघा तिथं वरती या ठिकाणी थांबा. हे बघा इथं साऊंड सिस्टीम आहे गाईज. त्याच्या खाली टीव्ही पण आहे गाईज. आणि इथं रोहित शिंदे आहे गाईज. हे पाईप आहे गाईज. बरं काय करायचं होतं आपल्याला रोहित तर कॅमेरा धर. फॅन लाव फॅन लाव फॅन लाव धर ना कॅमेरा धर ना. बाहेर काय करायचे मग हे बाहेर लावायचंय काय लावायचे? प्लॉटवर पाणी नाही लावलं आपण झाडांना. चल अरे मग चल आलो मी. चलो 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 चले. नील गगन मी नको नील गगन मध्ये नको. काय काही जाता पाईप जॉईन करून पाणी देणार आहोत झाडाला. या ठिकाणी मी प्रक्रिया दाखवत आहे पाईप लावायची प्रक्रिया. अरे आपलं कुठे गेली हे असा थोडा पिळून घ्यायचा गाईच कारण याच्या इथं पुढं असं आहे गोल 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 काय म्हणते त्याला नाही मालूम गाईच जान दो काय तुला कसं जब्या विचारात पडला.
अरे मला बी आठवणार रे. हे बघा गाईज असं फिरवायचंय गाईज. फिरवताना दाखव रे इकडं. कॅमेरामॅन इधर लाईट मारू म्हणजे कॅमेरा मारू. हे बघा याने करून काय होतं की पाईपाला असा आळा पडत नाही. आळा काय येडा तू दाखवतोय कोणाला? तुला शेती केलेली आहे माझ्या भावाने. माझ्या भावाने नाही, भावाच्या पप्पाने. फार्मर बनायचा खूप प्रयत्न केला पण काय झाला नाही. फार्मर बनायचा खूप प्रयत्न केला पण काय झाला नाही म्हणलं. 10वीचा पेपर बघूनच मी ठरवलं होतं फार्मर बनायचं. नाही काहीच नाही करायचं. 12वीला तर मग तर अजून रियालिटी चेक भेटला नाही का. 12वीचा रिझल्ट घरच्यांना सांगितला ना, घरचे म्हणले बाळा जोक मारू नको. वांग सगळ्यांना करतात बांग. वांग खंबांग झाला गाईज ही प्लॉटिंग सगळी. गाईज गाईज या गाईज 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 कमिंग पाठीमागे गाईज. मला सिस्टीम दाखवतो गाईज मागे. गाणे लावतोस का आता? नाही नाही गाण्याची सिस्टीम नाही गाईज, बोरची सिस्टीम गाईज. या ठिकाणी या गाईज ह्यातलं हे स्टार्टचं बटन दाबलं गाईज. आता बाहेर पाणी येतंय गाईज. चला पाणी बघू कसं दिसतं. तू कधी पाणी पाहिले ना गाईज मागे या गाईज. तुम्हाला पाणी दाखवतो गाईज. हे बघा गाईज. थांबा गाईज तुम्हाला दाखवतो गाईज. हे बघा आईच्या गावात लई पाणी आहे गाईज. पाण्याचा पाईप थोडा या पद्धतीचा असा ठेवायचा गाईज आणि पाणी द्यायचं भरून. ते बघा असं मस्त मस्त तिकडून तिकडे पाणी जात. त्यावर आपण बसून घेऊयात. गाईज या इकडे या गाईज. गाईज गाईज इकडे या गाईज. शेती सांग काय काय लावलंस? हरभरा बघू किती मोठा झालाय. हरभराला भरलाय हरभरा. आलाय गाईज. या इकडे हरभरा खायची इच्छा झाली आता. गाईज 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 प्लांट आलेत गाईज या ठिकाणी या गाईज. काय मिलेट उभ्या का? असा धर कॅमेरा लांबून धर मग मी सांगतो गाईज. गाईज हे मिलेट उभ्याचे प्लांट आहेत गाईज. अरे काय रे मागून भेंडी. गाईज या ठिकाणी या गाईज इकडे गाईज. आता हे गाईज नक्की मिलिया डुबियाचं प्लांट आहे की कसं? इकडे रे बेटा, इकडे बेटा, इसमें लाईट मार बेटा. गाईज हे नक्की मिलिया डुबियाचंच आहे की कसं? आता मला काय जरा अंदाज याय नाही बरं का गाईज, पण वाटत तर तेच आहे गाईज. का याच्यामध्ये 2 दिसत आहेत गाईज, याच्यामध्ये पण दिसत आहेत गाईज, याच्यामध्ये पण दिसत आहेत गाईज, याच्यामध्ये पण दिसत आहेत गाईज. आणि इकडे बघा या ठिकाणी आम्ही भेंडी लावलेली आहे, हरभरा लावलेला आहे. भेंडी मिरच्या दाखवतो. ते जास्त हे मिरच्या आहेत गाईज, तिखट मिरच्या आहेत एकदम. तुमचे जे हेटर्स असतील त्यांना नक्कीच या मिरच्या द्या गाईज. या इकडे या गाईज. आणि शेंगा शेंगा हे मलिंगाच्या केसावानी काय काय माहित गाईज. हे काय रे? हे बी भाजी भाजी कशाची? नाही भाजी नाही, ती अशीच येतात. ते लाल तसले ते शेंगा लावले. शेंगा कोणत्या शेंगा आहेत? ये इकडे गाईज. गाईज हरभरा मोठा झालाय गाईज. कांदा आहे गाईज. मला खायची इच्छा झाली गाईज. या ठिकाणी या गाईज दाखवतो म्हणलं गाईज. कांदा नाही गाईज, तो लसूण आहे. लसूण आहे? आणि हा फार्मर बनायचा चालला. अरे पण हा तर कांदा दिसतोय. लसूण आहे. उफडून बघ एक. येडा पप्पा मारतील मला. अरे एक उपट, एक नाही बारका कशाला, मोठं उपट घे. नको नको नको. अरे पण तो कांदा वाटलं रे. लसूण कांद्याला असंच पाहत असते. लसूण आहे, लसूण. विचारतो पप्पांना फोन करून. या ठिकाणी वांग आहे गाईज. हे काय रे? आणि वाटाणा आहे का? नाही नाही, कोथिंबीर आहे. अरे कोथिंबीर ते नाही, हे रताळ्या. ही अशी अरे कोथिंबीर. हे हा वाटाणा नाही रे. हा बघ काढून एक. काय एक काढ आत खोल. वाटाणाच आहे. पोस्टमार्टम मारू थांबायचं काय? वाटाणा आहे रे. वाटाणा आहे गाईज. वाटाणा, वाटाण्याचा खोलदाना आहे गाईज. या इकडे. वाटाण्याचा कोलदाना ग गाईज भुट्टा आहे गाईज. काय रे ते? हा काय ते? भुट्टा नाहीये, ही सुंदरची बारीकशी शेती ज्वारी आहे गाईज. ज्वारीची. ज्वारी आहे का बाजरी? बाजरी. सॉरी चुकलो, माफ करा. असं करणार या पद्धतीने आमच्या मागं तुम्ही कसं व्हायचं. आणि हे पालक आहे गाईज. या ठिकाणी दोडका हे आहे पालक. गाईज. या ठिकाणी दोडका आहे गाईज. पण तो दोडका एक साईडनेच फुगला आहे. पुढे दोडका दोडका. दाखव. पुढे दोडका. दोडका दाखव. सॉरी बैंगन. कोणचा बैंगन? बैंगन तेव्हा तिथं बैंगन बघ ना. नाही ते काय भोपळा. भोपळा सॉरी भोपळा. अरे काय अभ्यास शेती करते तू? अरे पप्पा करते दादा, मी नाही करत. भोपळा बघा काही काढू नको रे दादा. काढत नाही दादा. तुम मत काढो नाही तो हमको घर से काढ देंगे बाहर. इथल्या इथं आलो तुम म्हणजे हमरे को फॉलो करो गाइस. हाँ हमरे का पीछे बे, हमरे पीछे आद बानी. हाँ पाणी का पिक्चर का मारली अरे फास्ट होते इतकं. आव गाईज तुम्हाला दाखवतो थोडीशी आमची साध्या लोकांची साधी शेती. या ठिकाणी शेती नाही म्हणता येणार,
हे बघा गाईज, ही तुळस गाईज आमची. हे आमचं आंब्याचं झाड, हापूस आंब्याचं झाड आहे. 2 आहेत. हे हापूस आहे आणि तो तोतापुरी. तोतापुरी. तुला कसं माहित? माहिती आहे मला. आंब्याच्या झाडांवर काय मला होतं काय? हम्म. हे काय आहे काय माहित गाईज? हे पण काय माहित गाईज? फुलाचं झाड. हे पण हे बघा गाईज, हे बघा कसं उमललंय गाईज. फुल. नाईस गाईज, नाईस नाईस नाईस. मला आता एकदा या ठिकाणी या गाईज, गाईज गाईज इकडे या. रोहित शिंदे सोबत आपण चाललेलो आहे गाईज. गाईज गाईज लय व्हायला लागली ना मला बी. आता डोकं खराब व्हायला लागले माझं. आता माझं बी डोकं खराब व्हायला लागले आता. आणि तुम्ही कधी कोणाची हे बघा, हे पेरूचं झाड. तुम्ही कधी कोणाची डिश टीव्ही पाहिली आहात काय? ही बघा डिश टीव्ही. हे पेरू का झाड. आणि ही आमची टीव्ही कुठे लावले? वर लावता त्यांनी खाली लावली. नाही गाईज, ते कसं आहे पत्र्यावरून उडून जर गेली, कारण इथं लय हवा चलती नाही का. असं काही नाही, आमची पण डिश टीव्ही. अरे येड्या, पत्र्यावर ते लावतो. पत्र्याला काय ते पर काय करू त्याचं बाबा. नाही वजन सहन झालं काय. पत्र आहे मजबूत पण कशाला विनाकारण. अरे आणि परत मला सांग, ते डिश टीव्हीचं सिग्नल गेलं किंवा काय ते डिश टीव्हीचं चेंज करायचं म्हणलं वर चढणार का पत्र्यावर नेहमी? बालीची बुद्धी. इकडे गलिच्छ माणसा. हे आहे आमचं कडीपत्त्याचं झाड. कडीपत्ता. हे आहे कोरफड. चिंबट. कोरफडच आहे नाही? कोरफडच आहे ना? हा कोरफड. हे काय? गुलाबाचं सगळ्यात पहिलं गुलाबाचं झाड बघा. ह्याला नेहमी मीच आणलेलं आहे झाड. याला नेहमी झाड असतात पण नेहमी फुलं असतात पण काय आज फुल काय कुठे तोडून नेलेत कोणतरी. आता जर कोणाला फुलं आवडलं तर लोक उडी मारून आत घेऊन जातात. त्याच्यामुळं आम्ही कोणाला थांबू शकत नाही. फुल आहे, घेऊन जाऊ दे. घेऊन जाऊ द्या. तुमच्या घरात लावा, देवासमोर लावा, कुठेही लावा. होय, आम्हाला काहीच अडचण नाहीये. आम्हाला काहीही अडचण नाहीये, कारण आमचं जीवनच अडचणीत आलेलं आहे सध्या. आमचं जीवनच असं आहे. शेट, एका मुलाचं जीवन कसं असतं माहितीये का तुम्हाला? तर 1 रुपयाची पेप्सी, 2 रुपयाचा ग्लास आणि 3 रुपयाचा बर्फ. तर या गोष्टी सर्व जर एकत्र आल्या लय मोठा शॉट होतो. आणि त्याच्यातून मग जी लोक पुढे येतात ती म्हणजे ही. असं काही नाही काही. आणि गाईज, तुम्हाला आता हा एका मुलाचं आयुष्य कसं त्याच्यावर थोडा निबंध ऐकून दाखवणार आहे. बाळा निबंध सांग बाळा, गुरुजींना निबंध सांग. तर एका मुलाचं आयुष्य हा आपला आजचा निबंध. वार रविवार दिनांक 2/2025. ओके. एका मुलाचं आयुष्य कसं? तर एका मुलाचं आयुष्य असं असतं, खूप अवघड म्हणलं जाईल त्याला, पण मी तुम्हाला ते शॉर्टकट मध्ये समजावण्याचा एक प्रयत्न एक्सप्लेन करून सांगतो. लय इंग्लिश आहे ती नाही. आता बोला. नाही सर, कॅरेक्टर सोडू नका सर, थोडं कॅरेक्टर मध्ये सर. तर मुलाचं आयुष्य असं असतं, तर त्याला आता असं काय बोलू, मला आता प्रश्न पडलाय. रडू नका सर. सर डोळे पुसा सर. सिरियसली सांगतो, काय बोलू हा प्रश्न पडलाय. कारण माझ्यावर पण ती वेळ आहे, पण कसं असते, चाललंय चलू द्या. हा चाललंय चलू द्या, पण खूप अवघड असतं मुलाचं आयुष्य. पोराच्या आयुष्यात पावलाला अडचण, एका महिन्यात नाही तर त्याच्या प्रत्येक पावलात त्याची अडचण असते. तो स्वतः त्या अडचणीत जातो. घराबाहेर जायचंय, चप्पल फाटली, कपडे घालायचे, टी शर्ट नाही, पॅन्ट घालायची, पॅन्ट फाटली. 4 दिवस रात्रीत आणि 5 दिवस उजाडात, असं आमचं जीवन आहे. तुमचं कसं आहे? अरे तर गाईज, रडू नका गाईज, कारण मला माहिती की हे तुम्ही जे आमचं ऐकताय याच्यामुळे तुम्हाला अश्रू भरून आले असतील. तुम्ही तुमचे भरून आलेले अश्रू भरून तसेच फेकून द्या. तुमच्यासाठी एक गाणं गायच. तुमच्यासाठी वाटाण्याचा गोलदाना राजे उडू नको, टना टना राजे उडू नको, टना टना. गाईज, आम्ही आता थोड्या वेळ जसा व्हिडिओचे जे शूट केला, आता जो आम्ही व्हिडिओ काढले ते व्हिडिओ बघत होते, तर रोहित शिंदे काय काय प्रकार म्हणाल त्याला. काय प्रकार म्हणजे आता सांगू कसं तुम्हाला, जे येतं ते बोलतो. असं काही नाहीये की काही ठरवून आलोय की असं. त्या दिवसाची तुमची ती भाषा, जी ईश्वरच्या बड्डेला जी भाषा बाहेर उभरून आली होती, ती भाषा खूप अरे बापरे तात्या काय झालं?
या ठिकाणी ते एक ट्रॅक्टरवाले काका आहेत, ते असे एकदम भयानक गाणे लावतायत. गाणे लावत आहेत. अचानक तिथून एक बाई ओरडली. रोहित 2 म्हणून मिनिटासाठी घाबरला होता. तिथं मधून बंद आहे गाईज, त्याच्यामुळं गाईज इथून पाणी मारतोय गाईज. पाण्याला प्रेशर खूप आहे गाईज, तर त्याच्यामुळं झाडाची थोडीशी लागणार आहे गाईज. तसं नको देऊ, एका जागेवर ठेव खाली. तर पण त्याच्यात मी काहीच करू शकत नाही गाईज, सो त्याच्यामुळं मी इथूनच पाणी मारतोय गाईज. जर मी आलो वाहतून बंद करून 1 मिनिटात. तुला पाच धुवायचंय काय? धु ना. काय धुवायचंय? काय धुवायचंय? पाणी प्यायला बाहेरून पिऊ ना. हे पाणी पिणार आहेस का तू? काय द्यायचं? अरे माझं जॅकेट बघ्या, जॅकेट पे पाणी मारता है क्या रे? कर काय बंद? तर आता इथं पाणी येऊन गाईच काम झालेलं आहे आपलं. रोहित शिंदे या ठिकाणी पाईप खोलत आहे. मी त्यांची मजा दाखवतो तुम्हाला कसा पाईप खोलतो रोहित शिंदे. गार घोर गार घोर गार. तर या ठिकाणी गाईज अशी अवस्था झालेली आहे. गाईज प्लॉटची अवस्था गाईज माझे बघ. गाईज रोहित शिंदेची अवस्था बघा. गाईज 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 रोहित शिंदे गाईज पाणी लागू लागले. रोहित शिंदे या ठिकाणी गोळा करणार आहेत पाईप. गाईज रोहित शिंदे पाईप गोळा करा. घाण होईल. होऊ द्या रोहित शिंदे. रोहित शिंदे माणूसच घाण आहे. पाईप घाण झाल्याने काय फरक पडला? बराबर ना? हळूभर काय घसरून आपटशील. अरे अभ्या मला नाही येते. कर कर कसा बी कर गोळा, काय विषय नाही. प्लॉटवरचं काम संपलेलं आहे गाईज. आता आपण निघत आहोत. रोहित शिंदे कुठं जायचं आहे? गावाला घरी जायचंय का? गावात. हा गावात. कुठं गावात? फिरून येऊ असंच टाइमपास. चला आपल्याला काय काम आहे तसं बी. तर गाईज या ठिकाणी चर्चेतून असा काय निघलाय? उत्तर निघले. तर चर्चेतून असं उत्तर निघलेलं आहे की आम्ही चाललेलो आहे गावामध्ये भटकंत्रीसाठी. तर गावामध्ये थोडंसं बघून यावं की काय विषय चालू आहे. याच्या पहिल्यांदा जाऊ कोणाच्या घरी? कोणी ना वाटतं तुला बाहेर? ईश्वर ससानी. ईश्वर ससाने यांच्याकडे जायचं असं जरा रोहित शिंदे असं म्हणत आहे. तर बघू. घरी असलं तर ठीक, बाहेर असलं तर ठीक. आणि तसं बी आम्ही इथं बी ठीक. तर मगाशीचा टास्क परत रोहित शिंदे यांना देण्यात आलेला आहे गाईज. रोहित शिंदेला बघायचं आहे की यावेळेस रोहित शिंदे टाचा उचलतात की नाही. उचलून घ्या रोहित शिंदे दरवाजा. उचल ना. अरे उचल. चहा पिलास का नाही आज? अरे तो दरवाजा हलतोय, दरवाजा सोबत तू हलतोय. तुझं चाललंय काय नेमकं? आका कानला ना रे तू? कानला ना रे तू? नाही रे. कानला ना रे तू? नाही रे. कानला ना रे तू? नाही रे. कानलाय तू? मान्य कर ग. मान्य कर. मान्य करा. मान्य कर ना. मान्य नाही करू शकत. तर गाईज या ठिकाणी तुम्हाला इथं मंगल कार्यालय दिसत असेल गाईज. या ठिकाणी याच ठिकाणी रोहित शिंदे यांचं लग्न करण्यात येणार आहे गाईज. चला निघूया इथून. आता जाऊया गावात भटकंत्रीसाठी. चहा प्यायचा का? चहा का कोल्ड्रिंक प्यायची? काहीतरी पिऊ. कोल्ड्रिंक. आट्यावर जाऊ. कोल्ड्रिंक 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 रे. कोल्ड्रिंक प्यायला चालू गाय. मीटर असा बंद पडलेला आमच्या गाडीचा. मीटर जरा ते एकाला गेलो होतो 150 आण्याकडे गाडी धुवायला गाईज. तर त्यांनी डायरेक्ट खोपडीच्या आतमध्ये प्रेशर मारला गाईज. तो काय गावावरून आला होता का कुठून आला होता काय माहित गाईज. त्यांनी जरा वाटोळच करून टाकलं गाईज. तर त्या पद्धतीने आमचा मीटर हा बंद पडलाय गाईज. अरे बाजूनी चल तात्या. तर तात्या एकदम आमच्या अंगावरती यायचं बघ. अरे कुठं लक्ष आहे तात्या. गाईज या ठिकाणी थोडासा जरा किस्सा झालेला आहे गाईज आमच्या सोबत. एक माणूस मर्सिडीज मध्ये मोबाईल मध्ये बोट घालत चालला होता गाईज. तर आम्ही इथंच याच ठिकाणी आमचा कार्यक्रम ओके होणार होता गाईज. पण रोहित शिंदे यांनी बुद्धीचा प्रबळ वापर करत जोरात हॉर्न मारला गाईज, जेणेकरून त्याला कळलं गाईज. तर तुम्ही काय जाण्याचा प्रश्न असेल तू रॉंग साईडने का चालला गाईज. तर पलीकडून गाड्या होत्या गाईज. तर त्याच्यामुळे आम्ही स्लोली रस्त्याच्या खालून या साईडने चाललो होतो गाईज. पण तो डायरेक्ट आमच्या अंगावरती आला गाईज. आणि रोहित शिंदेची बोलती बंद झालेली ठिकाणी या ठिकाणी गाईज. तर रोहित शिंदे काहीतरी बोला. तो अंगावर हॉर्न नाही मारत, तो अंगावर आला असता. त्याचं मोबाईल मध्ये लक्ष होतं गाईज. तर जेणेकरून
या ठिकाणी आमची वाट तो लागता पण लागता तो राहिलेली पण आहे. तो पण घाबरला. म्हणजे त्याने पण गाडी बघितल्या त्या साईडला वळवायचा प्रयत्न केला. आम्ही रस्त्याच्या खालून असताना सुद्धा गाईज तो अंगावरती येत होता गाईज. तर आता काय करावं गाईज, अशांचं जाऊ द्या, चला जीवनाचा भाग आहे, चालायचं होत असते. तर आता आपण चालवले गावामध्ये गाईज, तिथं थोडेसे जरा मस्ती करूया, ईश्वर ससानीच्या घरावर दगड घालूया गाईज. चला चलो. कशाची बाटली ते सांगा ते. ताडी आणि आपण मल्हार पान हौशांचे मालक दोघं जण. हा त्यांचा पान हा सांगतो तुम्हाला थोड्या कसं लागते. गुटखा खाल्लाय असं तुम्हाला वाटत असेल. रोहित शिंदेने पान खाल्लेले, चॉकलेट पान. का कोणतं पान? चॉकलेट. नीट बोल बाई, नीट बोल, नीट बोल. काय गेलं काय तोंडात? किडा पान खाल्लं. खूपच छान होतं. आणि जे दुकान होतं ते माझ्या मित्राचं होतं, म्हणून त्यांचा हे घेतलं, काय बोलतो आपण, इंटरव्ह्यू घेतलं त्याचा. तेवढ्या थोडक्यात विचारलं आपण त्यांना ते कोण आहात तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं तर ते मालक आहेत म्हणून दुकानाचे. तर तुम्हाला पान खायचं असेल तर नक्की तिथं जाऊन पान खावा. मित्रांनो, दुकान आहे कासारी फाट्यावर. कासारी फाट्यावरती नाव कासारी फाटा मल्हार पान हाऊस. कासारी फाट्यावरती मल्हार पान हाऊस, मल्हार पान हाऊस या ठिकाणी जाऊन नक्की एकदा पान ट्राय करा गाई. आणि तिथला लिंबू सरबतही ट्राय करा. 10 रुपयात आनंदही आनंद. गाडी चालवताना मोबाईल नका काढू गाई, नाही तर वांदे होताल गाई. कसा सूर्य दिसतोय गाईच बघा या ठिकाणी गाईच. आणि बघा बिबट्या दिसलेला गाईच. सचून ना, सचून हा नाही, सचून हा पुढे सचून नाही, सचिन नाही, सचून हा पुढे. तिकडे दोन खोपा पडल्या त्याला. पाणी आण जा. पाहुणे आले घरी, पाणी आणायचं कळत नाही का? खास ईश्वर ससाने असाच करतो, घरी आलेल्याला तसाच पाठवून देतो आपण. हे मागं हे सगळं साम्राज्य दिसत असेल तुम्हाला. सायकली छोट्या मोठ्यासाठी सगळ्यांसाठी सायकल. हे सुयश सायकल, ह्याचं नाव ईश्वर आहे, पण सायकलच्या दुकानाचं नाव सुयश आहे. काय भानगड काय नक्की ते नंतर सांगतोय म्हणतोय. मला लहानपणी मी प्रश्न पडायचे, हे काही विषय नाही का, त्याच्या दुकानाचं नाव सुयश काय. या गोष्टी मागे जाऊन आपण दूध घेतो. अरे त्यांनी पान खाल्लं होतं तिथं, लिंबू पाणी लय भारी भेटतं. 10 रुपयात लिंबू पाणी भेटलं आम्हाला. कुठं? ते ह्याच्यावर कासारी फाट्यावर. मल्हार लिंबू पाणी मस्त होतं त्यांचं. मला म्हणते ताडी. अरे बाबा मी वास घेऊन पाहिलं मग पिलं. काय सांगू तुला. रोहित शिंदे सोबत राहणार आहे न जपून. चांगला बनवला रोड, मस्त. तूच पैसे दिले ना बनवायला, म्हणून बनवून घेतला चांगला रोड नाही का. सरकार आपल्या बघितलं का, घरातच सरकार आहे, ह्याच्यामुळे राजकारण चालते एवढं इथे. अरे हो बी काय हा हूं ही काय तर कर. काय म्हणताय मग बाकी? हे असे भांगलेले पोर आहे बरं का. रोहित शिंदे भांगलेला आहे. सचिन आहे बरं का, सचिन. हा एक दिवशी लय मोठा माणूस होणार. लय मोठा माणूस कसा होते दाखव. अरे उभा राहून दाखव. मोठा झालो म्हणायचं, याला काय एवढं झाला मोठा. हे बघा सोपं आहे का नाही. भारी पोरांना गंडवायचं सोपं आहे का नाही. टेक्निक लागतो त्याच्यासाठी. बरं हे काय नाही गंडवलं रे, खरं मोठं व्हायचं असेल ना. अरे उभा राहायचं, झालं मोठं. अरे आयुष्य छोट आहे रे, हसत खेळत राहायचं नाही का. एनी टाइम फोनवर बोलणार माणूस कुठे आहे. गर्व काय झालं? गर्वाची हुक स्टेप करून दाखव. हुक स्टेप असंच असतं रे एनी टाइम. असं वागा. मान वाकडी वाकडत असतो. तू करून दाखव. नाही. तुला मान नाही काय. चल ना आपण त्यालाच घेऊन चल चालत आताच चाललेलो एक गर्व येत दादांकडे. चल चल टांबू इम्पू येते आता. असं विषय आलाय. वाय लागलाय. वाय लागलाय रोड. धरा मग त्याला. वाहून चालला ते. सचिव तिथं झाडून घे आपल्या गालच. हा ईश्वर ससाने याला भाषेवरती बिलकुल कंट्रोल नाही बरं का. तुला सांगतो काही बोलतो हा. केस जरी चांगले दिसत असले तरी तोंडाचं काय. काय नसतं. स्वभाव महत्वाचा. ईश्वरला कसा दिलाय सोडून तसा, आणि तसं तुम्ही बी तो विषय सोडून द्या. चॉकलेट पाहिजे. बॉबी पाहिजे बाळा. बॉबी कुच्चो खाणे काय कुच्चो. चॉकलेट पाहिजे. बॉबी पाहिजे. बॉबी काय पाहिजे? चॉकलेट. थंड लिहिले थंड बिस्किट द्या बरं. वाव थंड बिस्किट.
ए अरे ते आवड रे ते थंड बिस्किट. तोंड बघायचं म्हशीचे पार्ट खुरडायचे म्हणून दात बाहेर निघले त्याचे. येऊ लागलाय मागे सांगायला. आहे का सनसेटला सनराईज म्हणते. नाही नाही यार तुझा बालिशपणा टाकणार फक्त. त्याच्या बर्थडे अरे बनवलाय मी. आता चौ काय काढायचं पोस्ट झाला. ये शॉर्टकट कर तू पहिले. ये शॉर्टकट नाही बघा. तो हर्ष बेनेवाल नाही. ये कट कर देना म्हणायला नाही करेंगा. अरे काहे काहे रे काहे पगलेट हो का काहे रे. तिने आहेत माझ्याकडे म्हणून तुम्ही पूर्ण माणूस आहे. मग आम्ही का अर्ध माणूस आहे का. तुम्ही अर्ध मानव आधी मानव चला. डायलॉग काय मारला का तुम्ही सगळे अर्धेच आहात. म्हणून रोहित शिंदेला असा उघडा करून 4 चौघात मारला पाहिजे बांबून. जे काही खरं ते खरंच बोललो ना. काही चुकीचं बोललं काही चुकीचं बोललं काय चुकी नाही. एकटा माणूस त्याच्या कठीण काळात एवढा खचून जातो ना. काही गोष्टी अशा असतात की आई बाप्पांना पण सांगू शकतो. मग मित्र नाही तुला. हा मित्र नाही. मित्र टिंगळ्या करतात मग कसं सांगणार. मित्र टिंगल्या करून तुला फ्रेश तर करून देतात ना. बस झालं तेवढं. नाही ना हे बघ रोहित शिंदेचं फ्युचर या ठिकाणी आता झोपलेलं आहे. झोपलेलं नाही आहे बरा. रोहित शिंदे आपण कुठे आलेलो आहोत. सिद्धार्थची गाडी वॉश करायला. हे लावायचं स्टार्टर. किक मार ठीक नाही किक मार किक. अरे किक मार रे. मला पण आहे न्यूटन तंगडच जाम झालं पाहिजे मला बघायचं. हा मार. झाली पहिल्याच ह्याच्यात चालून घाबरते मोकार खंडीवर. थोडं आता हिच्यात ओतलंय पेट्रोल. सकाळपासून तशीच फिरवतोय रिझर्व वरती. घरी जाऊन आता पहिलं भावाला विचारावं लागेल काय खाणार ते. शेवटी आता आलोय घरी. खाली कवर ठेवून गेलो होतं मग टू व्हीलरला. पण आता लावू शकत नाही कारण आत्ताच बाहेरून आलोय. गाडी आहे पूर्ण गरम. जायचं जळून ये सायलेन्सर. मग असे आलोय घेऊन आता डायरेक्ट उद्या लावून घेणार याला. पहिलं जाऊन फ्रेश व्हायचं आता. हे आमचे छोटे चिरंजीव. यांना तिकडल्या रूम मध्ये सोडून गेलं तर इकडे कशी आली. अरे नाही ते सायलेन्सर गरम होतं. परत म्हणलं उगाच चिटकून बिटकून बसेल त्यापेक्षा ठेवलं. कोणत्या पिक्चर आहे बिग बोल. मीच दिलाय. ठेवू लक्षात ठेव ना. मीच दिलाय. मन तूच दिलाय. मन परत मन उपकार केले तूच दिलाय. बस का. हा बाय बाय बाय. असं जरा इज्जतीत राहायचं माझ्यासमोर कळलं का. घाबरून. तर इथपर्यंत तुम्हाला सर्वांना जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मन केलं तर सबस्क्राईब बी करा. आता मी चाललो फ्रेश व्हायला. पहिलं फ्रेश होणार मस्तपैकी आणि टीव्ही बघत बसणार. टीव्ही नाही तर काय मोबाईल वगैरे बघत बसणार निवांत एकदम. तर भेटू आपण परत अशाच ब्लॉगमध्ये.